गुड मॉर्निंग. खूप दिवस झाले ब्लॉग नाही शूट केला. बघूया मम्मी काय करते. अम्मा काय करतो? गुड मॉर्निंग केला गाईजला. हां गाईज बरे नाही. आज आम्ही ब्लॉग शूट करायचं बोललो मी. आणि इथे बघू शकता वडे बनवलेत जे फ्राय करायचे आहेत. सॉरी त्याचं तेल आहे. आणि खिचडी. या सर्वांना उपवास आहे म्हणून खिचडी. तसे ते काही उपवास वगैरे करायला जात नाही पण मी आहे म्हणजे करतात खिचडी वगैरे नाही बनवत. मी आहे म्हणून गेले. तर आम्ही आले घरी. भांडी घासायची आहेत थोडी. भरपूर घाण पडले. सर्व साफसफाई करून घेते ना मी भेटते. बाबूसुद्धा झोपलेला आहे. आत्ताच बाबू झोपले म्हणून साफसफाई करायला आत्ता भेटेल मला. नाही तर बाबूने जाम त्रास देतो. पप्पाचा गार्डन नेहमीप्रमाणे आल्यावर दाखवते तुम्हाला. हे लिंबू आल्यात. पेरूसुद्धा आल्यात. ते बघा पेरू. तिथे आंबा. तिथे काकड्या लावल्यात पप्पाने आमच्या. कोको दीदी सांगते कोको पण दाखव. सो चला गाईज सर्व आवडते आणि भेटतो. तिथे पोरांची मस्ती चालू आहे. जम्पिंग आले. दीदी काल जम्पिंगमध्ये बसलेली. बघू शकता किती हिरवगार असं झालंय सर्व. ते आमचं दिंडीगड. चला भेटते तुम्हाला नंतर जोराने. बाबाचं चालू डीजे एवढी तुला सगळे डीजे बघायला गेले. नाही चालू तो मोबाईल. वरतानी गिफ्ट आणले तुला. तो पण पप्पाला सोरीच नाही. बरे तू सोर त्याला. त्याला बाबात लागतं. जशांग हाय बेटू. हाय बघू दात दाखव. दात दाखव. दात तीत दाखव. ई परत तुझी दात दाखव. ई परत दात दाखव. ई परत दात रे ना नवीन. हा तेव्हा आपण फोटोशूट केला तेव्हा पडलेले ना. मी बघू तुझं मी नवीन आलं. दीदीचं बी आलं बघ. दीदीचं हा चोरसा. पप्पा इथं बस ना. पप्पा के लिए लाया है बर्तन ने सरप्राइज. अरे थांब रा. सर्व तू खालते त्याला. ये नवी मोबाईल टाली. सोड तू त्याला. पप्पा हाँ ये है पप्पा का नवी मोबाइल. कौन सा है? मोटरोला. बघू आपण पप्पाचा मोबाईल घेऊ आणि दीदीचा फोटो काढू. दीदी जाते कशी रा बघ तू ना. पण दीदी तू राहायचं. पप्पाच्या मोबाईलची क्लॅरिटी. चार्जर असेल ना. अरे पडला. आम्हाला व्हिडिओ कॉल केल्यावर चांगला दिसत जाशील तू. लगेच कार्ड वगैरे टाकून दे. जशांचे डॅडी आल्यात म्हणून जशां बघा त्याला डॅडीची जवळ जायचं आहे.
कोणती द्यायची कोणती द्यायची हा यशाम पार्थाने पप्पाला मोबाईल आज गिफ्ट दिले पप्पाचा मोबाईल सुसाईड केला पप्पाचे मोबाईल हा हे कोणते द्यायचे मेकअप करायला मेकअप काय पारूच्या जवळ झालं गाईज मी इथे साबुदाण्याचे वडे फ्राय करून घेते पहिले छोटे छोटे ते फ्राय करते नंतर मोठे मोठे इतके टाकते तर हे गाईज तुम्ही बघू शकता दीदी आणि परीचा लुक ए लुक दाखवा गाईजला ए लुक दाखवा गाईजला बघितला लुक बघितला आणि मामा आहे फोटो काढण्यासाठी पाऊस पण आला आता मेकअप धुवून जाईल यांचा वॉटरप्रूफ मेकअप आहे का नाही माहिती माग सारखा ये मेकअप वॉटरप्रूफ आहे का नाही धुवून जाईल लगेच मेकअप काय आणणार गेल त्या विठ्ठल रुक्माई सो गाईज इथे बघू शकता बाबू गाडीवर बसले पारू या साफ कर पारू पारू आणि हे पारूला साफ करायला सांगितले हो गाणे बरोबर या साफ कर ना उचल ना जरा असा पायासाठी अगं पायाचं तर ढकल कसे माग अरे याचं चार्जिंग कपले एकच टक्केला हलका साईडला परी चालत थांब का दीदी मागरा परी चार तू गप बस ये चालत जोरीला या इकडं बघा सो हे गाईज आता फोटोशूट झालेले आहे बघू शकता कॅमेरामॅन साईट आर्टिस्ट आणि आम्ही आणि इकडे इजा पण केला फोटोशूट कारण की ती रडत होती दीदी पाय मागतो सुद्धा आणि आमच्या इथे 12 महिने जत्रा असतं पोरा गाई शूट झालेला आहे सगळं अवतारा बसवलेले आहेत भविष्याने सर्व जुळलेलं आहे थँक्यू बोल हो पहिली बार काम केल्याबद्दल थँक्यू काम करता भविष्य पारू ही कामा करते का ग नो कमेंट्स जा ना पिशवी आणि काली पिशवी जा ना किचन असं कुठं तरी असल सो गाईज मॅडम आमचे थकलेले आहे फोटो काढून लगेच 5 मिनिटात फोटो झालेले तर आता आले तिने घेतले काय खायला खिचडी तर तिची मावशी सगळी गेलेले आहेत घरी आता आम्ही पण जाऊ थोड्या वेळानंतर घरी काय याद आलं तुला नाटक बघा अख्खा दिवस केलूनच चाललेलं असतं 10 रुपये पाहिजे 20 रुपये पाहिजे याच खापणे माझ्या पोरीचा आणि याच पटणे आहे पोरीचा तर चला गाईज आता बाबूला झोपून घेते मग भेटते तुम्हाला सो हे गाईज आता आम्ही चाललो घरी दीदीची तयारी झालेली आहे पहिलेच कपडा बाबू झोपलेला म्हणून बाबूचे तेच कपडे घालून नेन डॅडीने बघल्या वरतील माझा भाऊ भरपूर कामाचा आहे तो पुढच्या वर्षी कर्तव्य आहे नाही वाचा इकडे बघ तो लास्ट तो पण ब्लॉगर आहे आई पुढे गेल्यावरच ब्लॉग शूट करता नाही तो करत नाही सो चला घरी गेल्या भेटते सो हे गाईज आता आम्ही कधीच घरी आलो आहे घरी येऊन मी बाबूला पेज वगैरे पाजून जाऊन थोडंसं काही भाजीला पण आणलं पनीर आणायची बाकी होतं तर पनीर आणले सो चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आज बनवायची आहे बिर्याणी जमला तर तुम्हाला पण दाखवीन नाही तर मग पटापट करून घेते कारण ते नाही तर बाबू रडतो
सो गाईज एका साईडला मी इथे भात ठेवले आपला आणि कांदा फ्राय करत घेतले आणि ते सगळा कांदा फ्राय करत घेतले आणि ते कांदा वगैरे कापून दिले. एकीकडे वाटाण्याची भाजी सुद्धा घालून घेते. त्याला आपला कांदा जास्त फ्राय होईल काढून घेते पहिले. त्याला भेटते तुम्हाला. सो हे गाईज बिर्याणी रेडी झाली ना. सो दीदीने घेतलं बटर पनीर आणि बिर्याणी खायला. सो दीदी सांग जरा बिर्याणी कशी झाली. दोन वेळा जेवलो. आता ही दुसरी बारी जेवायची. मम्मी बोलते नंतर पण करते. मम्मी नंतर पण जेवते. आपल्या साहेबाचं चालू आहे काम घाण करायचं. डॅडीने बघितलं ना इथे असे घाण केले. याला बरोबर रट्टा देते. रामकृष्ण हरी करते. अहो रामकृष्ण हरी करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बापरे बापरे चोनी आहे. ए चोनी ब्लँकेट देता येते चोनीला. ब्लँकेट असं कर. नाही विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल. अरे बापरे विठ्ठल विठ्ठल येते. ब्लँकेट नाही करत छोनी माझी. डॅडा कुठे गेले तुझे. जशांची डॅडी कुठे सांगू. आहे. प्रथम दादाने स्कूटर निमट ठेवले ना. ओके चला गाईस तुम्हाला नंतर भेटते. तोपर्यंत शेट बघा कसं बघत राहते. भात खात होतो. सो हे गाई तिथे यांना जेवायला दिलेलं आहे. जेवायला यावी पनीरची भाजी खात नाही म्हणून त्यांना दिली नाही. इथे शोनी सुद्धा जेवत आहे. तो पलाच्या तयारीत आहे. मी ब्लॉग शूट केलाय म्हणून. सो साहेबांना जेवून घेऊन द्या मग विचारू कसा झालं आजचा जेवण. सो चला मी पण बाबूला जेवण भरवते ना मग भेटते. सो हे गाईज मी आता जेवण करायला घेतले. मी यांच्या ताटातच घेतले. इथे दीदीने खीरपुरी खात घेतले आणि माझी बटर पनीर. सो आता जेवण खूप टेस्टी झालं आहे. दीदी कसं झालं आहे. भारी झालंय. सो त्याला जेवण करून एक नंबर झालंय. एक नंबरचे पण जास्त भारी झाले. त्या दिवशी पण जास्त भारी झाले. या छोट्यामध्ये खायला गेलो. बाबा जरा जास्तीच झालं ना दीदीचा आज. त्याला काही जेवण करून घेते मग भेटते तुम्हाला. हे काही रात्री काल मी अख्खा दिवस ब्लॉग शूट केला आणि ब्लॉगचा एंड करायलाच विसरले. सो तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं ते पण सांगा. बाय बाय.